जळगाव जिल्ह्यातलं भयान वास्तव दाखवण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहेत। जिल्ह्यातल्या हर घर जल योजनेचे अक्षरशः 3:13 वाजलेत। यावल तालुक्यातल्या चारमाळीमध्ये 61 लाख रुपये खर्चूनही पाण्याचा थेंबही नसल्याचं भयान वास्तव आता समोर आलंय। यावल तालुक्यातल्या चारमाळीमध्ये हर घर जल योजनेचं नेमकं काय झालंय तेच या रिपोर्ट मधून समजून घेऊ। केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी जल जीवन मिशन हर घर जल योजनेचा प्रत्यक्षात बोजवारा उडालेला पाहायला मिळतोय। जवळपास 61,10,000 रुपये एवढा निधी मंजूर होऊनही गावात आजपर्यंत पाण्याचा एक थेंबही पोहोचलेला दिसत नाहीये। जिथे काम झाल्याचं सांगण्यात आलंय तिथे पाईपलाईन व इतर कामं अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाची आहेत। पाण्याच्या टाकीचं केलेलं काम सुद्धा पूर्ण झालेलं नाहीये। संपूर्ण योजना कागदोपत्री पूर्ण दाखवून प्रत्यक्षात ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवलं गेलंय। त्यामुळे आता ग्रामस्थ आक्रमक झालेत। चारमाळी गावातील महिला, लहान मुलं व ज्येष्ठ नागरिकांना दररोज 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतंय। उन्हाळ्याच्या झळा जीवाची लाही लाही करतायत। उष्माघाताच्या अनेक घटना समोर येत आहेत। पण अशा परिस्थितीतही इथल्या नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकावं लागतंय। त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। विशेष म्हणजे पाणी आणण्यासाठी ज्या ठिकाणी महिलांना जावं लागतंय तिथे हिंस्र प्राण्यांचा वावर असल्यानं जीविताचा धोका सुद्धा निर्माण झालाय। गर्भवती महिलांनाही पाण्यासाठी पायपीट करावी लागते। त्यामुळे प्रशासन किती संवेदना शून्य आहे हे दिसत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। पाणी पुरवठा मंत्री तसंच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या गुलाबराव पाटील यांच्या जिल्ह्यातच आदिवासी भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते। त्यामुळे नागरिकांचा प्रशासनावर मोठा रोष पाहायला मिळतोय। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यामधील चारमळी नावाचं गाव सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्याच्या आतमध्ये आहे। या गावामध्ये जल जीवन मिशन ज्याचे पालकमंत्री जळगाव जिल्ह्याचे गुलाबराव पाटील आहेत, त्यांच्याच विभागाच्या 61 लाखाची योजना गेल्या 4 वर्षापासून तशीच पडून आहे। त्या 61 लाखाचा 1 रुपया तिकडे खर्च झालेला नाही। पाण्याची टाकी नाही आणि तिथे असणारी विहीर अर्धवट आहे। कधीही त्याच्यामध्ये लोक जाऊन पडू शकतात आणि ज्या विहिरीमधून पाणी आणता आहे ती जवळजवळ 2 किलोमीटर दूर आहे। सातपुड्यामध्ये ह्या उन्हाळ्यामध्ये हिंस्र पशु प्राणी हे त्या भागामध्ये फिरत असतात। गरोदर बाया आहेत, 2-2 किलोमीटर पायपीट करावी लागते। ही बाब अत्यंत निषेधार्ह असून आदरणीय पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी याची तात्काळ चौकशी लावून आपल्या विभागामधील संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरत त्यांच्यावरती कार्यवाही करावी आणि या गावाला पाणी देण्याचं तात्काळ कार्यवाही करण्यात यावी। त्यामुळे आता चारमाळी गावासाठी तात्काळ दररोज पाण्याच्या टँकरची व्यवस्था करा। जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तसंच 7 दिवसांच्या आत ठोस कारवाई न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आलाय। त्यामुळे आता प्रशासन यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत।